आपल्या हॉस्पिटलमध्ये जेणेकरून जसं कॅन्सरचा जो भाग म्हणला आणि मेंदूविकार आणि लकवा वगैरे जे पॅरालिसिस आणि इतर तर जे ज्यांना बडबड बोलणं मानसिक वगैरे आणि काही मूत्रपिंडाचे असे काही पेशंट असतात सर, त्यासाठी आपलं हॉस्पिटल काय हे करेल एकंदरीत आपल्या स्टॉफ आणि एकंदरीत आता जसं की भारतामधून नाविन्याने तुमचंच नाव समोर आलेलं आहे या ह्याच्यामध्ये विश्वकार आयुर्वेदिक सुपर स्पेशालिस्टचं, तर त्याबद्दल थोडक्यापेक्षा. नक्कीच. आपलं जे हॉस्पिटल आहे हे नांदेडमधलं आणि आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं हॉस्पिटल आहे जिथे की शुद्ध आयुर्वेद उपचार रुग्णांना माफक दरामध्ये मिळतात. त्यामध्ये मुख्यतः साधारणतः ऑटिझम सारखे आजार लहान मुलांमध्ये बघायला मिळतात, अनुवांशिक आजार, त्यानंतर डाऊन सिंड्रोम या आजारासाठी छान उपचार मिळतात. आपल्याकडे किरण स्टाफ आहे, 20 लोकांची टीम आहे, त्यानंतर 5 डॉक्टरांची टीम आहे आणि 30 बेड हॉस्पिटल आहे हे, जिथे की इन्शुरन्स पण होतं, कॅशलेस हॉस्पिटल आहे हे. यामध्ये मणक्याचे आजार जे की लुंबार स्पॉन्डिलायसिस, सर्वायकल स्पॉन्डिलायसिस, नी जॉईंट पेन यासाठी विदाऊट ऑपरेशन ट्रीटमेंट केली जाते. सोबतच जे पोटाचे गंभीर आजार आहे जसं की IBS नावाचा आजार आहे, त्यानंतर लिव्हर डिसऑर्डर्स असतील, पोटाचे क्रोन्स डिसीज असतील आणि मूळव्याध मुतखड्यापासून हे आजार बरे होतातच. सोबतच जे रेक्टल कॅन्सर आहे हे पण या ठिकाणी उपचार केले जातात. सोबत जे स्त्रियांचे आजार आहेत जसं की त्यांच्या मासिक पाळीच्या तक्रारी असतील, तर ह्या सगळ्या आजारासाठी ज्यांना बऱ्याच दिवसापासून मूलबाळ होत नाही किंवा बऱ्याच प्रश्न आम्ही असं बघतो की IVF आणि IUI झाल्यानंतर सुद्धा त्यांना मूलबाळ होत नाही, तर अशा लोकांसाठी इथे पंचकर्म उपचार केले जातात. इथे स्पेशलाइज फॉर्म्युलेशन दिलं जातं. इथे डॉक्टर तृप्ती दुद्दुलार मॅडम आहेत जे की या पेशंटसाठी प्रयत्नशील असतात. आज सर भारतभर आणि महाराष्ट्रभर जे केस गळतीचं जे विषय खूप प्रामुख्याने हे व्हायला लागलं, व्हायरल व्हायला लागलाय आणि युवा पिढी यापासून जसं की लहान वयाच्या ह्याचे नसताना सुद्धा केस पांढरे होणे व गळून जाणे, ह्यात काय सांगाल तुम्ही? टकलेपणा हा जो आजार आहे याला आजार म्हणू नये, हा तर एक आजकाल ट्रेंड झाला आहे की लोकांची केस गळून टकलेपणा येत आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असणे, सोबतच फास्ट फूड, जंक फूड हे जास्त असणे हे जास्त बघायला मिळते. त्यासाठी आपण विशिष्ट आहार पद्धती त्यांना याचं मार्गदर्शन करत असतो. आपल्याकडे याच्यासाठी PRP, नंतर लीच थेरपी, डोक्याला काही लेप असतात लावायचे. सोबतच आपण इथे काही औषधी तयार करतो स्वतः आपल्या हॉस्पिटलमध्ये, जे की पेशंटला आपण इंटरनल मेडिसिन म्हणून देत असतो आणि सोबत पंचकर्माचा उपचार पण इथे करतो. आणि कोड फुटले समजा त्या संदर्भात काय सांगाल? पांढरे डाग जे असतात हा मुख्य आजार सध्या बघायला मिळतो. तर पांढऱ्या डागासाठी आपल्याकडे लीच थेरपी, कोळ्यासाठी लेप तयार केले जातात आणि वेगवेगळ्या प्रकारची औषधी. एकंदरीत संपूर्ण कुठल्याही रोगावरती आयुर्वेदिक आपल्याकडे सल्ले आणि मार्गदर्शन आणि ॲज अ ट्रीटमेंट दिली जाते. बरोबर. जे गंभीर आजार आहेत ते स्वतः मी बघतो. त्यानंतर स्त्रियांच्या आजारासाठी आपल्याकडे मॅडम आहेत आणि जे काही पोटाचे आजार आहेत त्यासाठी आपल्याकडे डॉक्टर महेश सवंडकर, वेगवेगळ्या आजारासाठी आपल्याकडे वेगळ्या डॉक्टरांची टीम सतत कार्यरत असते. धन्यवाद.